पुण्याच्या पीएमपीएल बढती प्रक्रियेत कोट्यावधींचा घोटाळा समोर आलाय। कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये घेऊन बढती दिली जाते। 198 कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर पद्धतीने बढती झाली आहे। तत्कालीन अध्यक्ष पंकज देवरे यांच्या या सगळ्या निर्णयाला व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड पाठिंबा देतात का? कारण ते माध्यमाच्या समोरून बोलताना दिसत नाहीत। महेश आव्हाड यांच्या कार्यालयाबाहेर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूया। पुण्याची जीववाहिनी असलेली पीएमपीएल या पीएमपीएल मध्ये 198 जणांना बेकायदेशीररित्या प्रमोशन देण्यात आलं आणि हे प्रमोशन अद्यापही महेश आव्हाड जे आता सध्याचे पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत यांनी मात्र थांबवलं नाही। खरं तर कोट्यावधीचा घोटाळा यामध्ये सगळा झालेला आहे आणि या सगळ्या घोटाळ्याला हे सध्या पाठिंबा देतात का असं म्हणावं लागेल। कारण मी आता सध्या त्यांच्या कॅबिनच्या बाहेर आहे, परंतु ते माध्यमाशी बोलण्यासाठी तयार नाहीत। खरं तर यांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी चिठ्ठी आतमध्ये देण्यात आली की ज्या पद्धतीनं सगळ्या बढती प्रक्रियेमध्ये घोटाळा झालेला आहे, करोडोचा घोटाळा झालेला आहे आणि या घोटाळ्याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आंदोलने होत आहेत। परंतु ज्यांचा संबंध आहे, जे जबाबदार आहेत असे महेश आव्हाड खरं तर या पदावरती सध्या बसलेले आहेत। त्यांच्यावरती यापूर्वी देखील काही आरोप झाल्याचं सांगितलं जात आहे। हाफकिनच्या संस्थेमध्ये सुद्धा काही आरोप झाल्याचं सांगितलं जात आहे। परंतु अशा पद्धतीनं माध्यमाला चुकवण्याचं काम जे आहेत महेश आव्हाड करतात का असं म्हणावं लागेल। कॅमेरामॅन तुषारसह मी चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।